नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 12वी वाणिज्य विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यामधील प्रकरण 8 विपणन याला आपण सुरुवात करणार आहोत। मित्रांनो, धडा सुरू करण्यापहिले आपण त्या धड्याची पार्श्वभूमी पाहून घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या काळाचा जर आपण विचार केला तर या आजच्या काळामध्ये दिवसेंदिवस प्रत्येक व्यापार व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा वाढत चाललेली आहे आणि या वाढणाऱ्या स्पर्धेनुसार प्रत्येक व्यवसायाला त्याचं अस्तित्व टिकवणं हे मोठं कठीण काम झालेलं आहे। म्हणजे आजच्या काळामध्ये एखाद्या व्यवसायाला त्याचं जर अस्तित्व टिकवायचं असेल, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या काळामध्ये जो एखादा व्यवसाय आहे, या व्यवसायाला त्याचं जर अस्तित्व टिकवायचं असेल तर त्याला त्याच्या व्यवसायामध्ये नवीन सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे। का बरं सुधारणा करणं गरजेचं आहे? कारण आजच्या काळामधला जो बाजारपेठेचा राजा म्हणजे कोण? ग्राहक। या ग्राहकाची जी प्रवृत्ती आहे किंवा मनोवृत्ती आहे हे दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे आणि त्याच्यामुळं जो व्यवसाय किंवा जो व्यावसायिक या ग्राहकाच्या प्रवृत्तीला समजेल, या ग्राहकाची मानसिकता ओळखेल, तोच व्यक्ती आजच्या काळामध्ये या व्यवसायामध्ये टिकू शकतो, अन्यथा टिकू शकत नाही। मग एखादा व्यवसाय जर चांगल्या पद्धतीने चालवायचा आहे, एखाद्या व्यवसायामध्ये यश मिळवायचं आहे, एखादा व्यवसाय जर आपल्याला मोठा करायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात जो बाजारपेठेचा महत्त्वाचा घटक आपण म्हणून ओळखतो तो म्हणजे ग्राहक। या ग्राहकाची मानसिकता समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि आजच्या काळामध्ये एखाद्या व्यवसायाला जर यशस्वी व्हायचं असेल, त्याला भरमसाठ मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवायचा आहे आणि आपल्या व्यवसायाचं अस्तित्व हे सातत्याने जर टिकवून ठेवायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, त्याला विपणनाची कास घेतल्याशिवाय, या विपणनाचा मार्ग घेतल्याशिवाय, म्हणजे या विपणनाचा आधार घेतल्याशिवाय कोणताही व्यापार व्यवसाय मोठा होऊ शकत नाही। मग एखाद्या व्यापार व्यवसायाला जर मोठं व्हायचं असेल तर विपणन किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला समजून चाललेलं असेल। बघा विद्यार्थी मित्रांनो, की दिवसेंदिवस व्यवसायामध्ये स्पर्धा वाढत चाललेली आहे। आता कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असो, त्या व्यवसायामध्ये दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चाललेली आहे। म्हणजे एक कंपनी स्थापन झाली का तशाच प्रकारचं उत्पादन करणारी दुसरीसुद्धा कंपनी स्थापन होऊन राहिलेली आहे। म्हणजे एकंदरीत प्रत्येक व्यावसायिकाला स्वतःचा माल विकण्यासाठी मोठी कसरत करावी लागून राहिलेली आहे आणि या वाढत्या स्पर्धेबरोबरच एखाद्या व्यवसायाला जर टिकून राहायचे असेल तर त्याच्यासाठी त्याच्या उत्पादनामध्ये त्याला नाविन्य बदल घडवून आणणे गरजेचे असते। म्हणजे नवनवीन बदल त्याने आपल्या व्यवसायामध्ये घडवले पाहिजे, तरी त्याच्या उत्पादनामध्ये दरवेळी सुधारणा केली पाहिजे। मग त्याला त्याच्या उत्पादनामध्ये जर सुधारणा करायची असेल तर अशा वेळी त्याला जो बाजार आहे या बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे। जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला या बाजारपेठेचं ज्ञान राहणार नाही, जोपर्यंत एखादा व्यक्ती बाजारपेठेचं संशोधन करणार नाही, तोपर्यंत त्याला ग्राहकांना कोणत्या वस्तूची गरज आहे हे माहिती होणार नाही आणि त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीने या बाजारपेठेचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे। जर वस्तूमध्ये नवनवीन बदल घडवून आणले, म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये जर नवनवीन बदल घडवून आणले तर ग्राहक लोक वस्तू खरेदी करतात, अन्यथा वस्तू खरेदी करत नाही। म्हणजे एखादी वस्तू जर त्या वस्तूमध्ये एखाद्या उत्पादकानं जर बदल घडवून आणला असेल, म्हणजे मागच्या वर्षी तो ज्या पद्धतीने एखादी वस्तू विकत होता, ती वस्तू काहीतरी नवीन बदल घडवून जर यावर्षी आणली तर ग्राहक खरेदी करत असतो, नाही तर दरवर्षी व्यवसायामध्ये नवीन वस्तू या येत असतात, ती वस्तू घेण्याला कोणताही ग्राहक जो आहे हा पसंती दर्शवत असतो। मग एखाद्या व्यावसायिकाला जर असं वाटत असेल की आपली वस्तू जास्तीत जास्त प्रमाणामध्ये एखाद्या व्यक्तीने खरेदी केली पाहिजे, तर त्याला त्याच्या वस्तूमध्ये हे बदल घडवून आणणं गरजेचं आहे। म्हणजे प्रत्येक जो व्यावसायिक आहे, या प्रत्येक व्यावसायिकाला एखादी वस्तू कशी आहे, बघा एखादी वस्तू ही कशी आहे, तिच्यात कोणते गुण आहेत, आपल्याला कोणत्या उपयोगाची ती वस्तू आहे, याची माहिती आजच्या काळामध्ये ग्राहकांना वर्तमानपत्राच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून हे मिळत असते। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ग्राहकाला एखाद्या वस्तूबद्दल माहिती, म्हणजे जे आजच्या काळामध्ये जे ग्राहक लोक आहेत, या ग्राहक लोकांना वस्तूबद्दलची जी माहिती आहे, म्हणजे ज्या काही वस्तू अस्तित्वात आहेत
किंवा ज्या काही वस्तू या निघालेल्या आहेत, ज्या काही वस्तू बाजारपेठेमध्ये आहेत, त्या सर्व वस्तूंची माहिती आजच्या घडीला जे रेडिओ आहेत, इंटरनेट आहे, टी व्ही आहे, हे सर्व माहिती आज ग्राहकांना घर बसल्या मिळून राहिलेली आहे. घर बसल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती मिळून राहिलेली आहे. आणि त्यामुळं एखाद्या वस्तूमध्ये कुठल्या प्रकारचे कंटेन आहेत, एखाद्या वस्तूमध्ये कोणत्या प्रकारचे गुण आहेत, कोणत्या प्रकारचे दोष आहे, हे सर्व माहिती हे ग्राहकांना माहीत झालेली आहे. आणि त्याच्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये काय होत होतं, इंटरनेट नव्हतं, टी व्ही नव्हतं, रेडिओ नव्हतं. त्याच्यामुळं वस्तूबद्दल चुकीची जरी माहिती आपण ग्राहकाला देऊन दिली, एखाद्या वस्तूबद्दल जर आपण चुकीची जरी माहिती ग्राहकाला दिली तरी त्यांना तितकं काही माहिती पडत नव्हतं. पण आजच्या काळामध्ये इंटरनेट आहे. या इंटरनेटमुळं काय झालं आहे की कोणत्याही व्यक्ती वस्तू घेण्यापूर्वी घरूनच त्या वस्तूविषयी संपूर्ण माहिती घेत असतो आणि नंतरच ती वस्तू विक्रीला काढत असतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, आजच्या काळामध्ये ग्राहकाला फसवणं हे फार कठीण काम झालेलं आहे. आणि या एवढ्या सोयीसुविधा आहेत, इंटरनेट आहे, टी व्ही आहे, वृत्तपत्र आहेत, यामुळं ग्राहकाच्या मनावर आपल्या उत्पादनाची छाप उमटवणे कठीण झालेले आहे. म्हणजे ग्राहकाच्या मनावर आपल्या वस्तूच्या उत्पादनाची छाप उमटवणं आता कठीण झालेले आहेत. का? कारण ग्राहक आता काय झाला आहे, जागरूक झाला आहे. आणि त्याच्यामुळं त्याच्या मनावर आपल्या उत्पादनाची छाप उमटवणे हे फार कठीण काम झालेलं आहे. मग आधुनिक व्यवसायामध्ये जो आजच्या काळातला जो व्यवसाय आहे, या आजच्या काळाच्या व्यवसायामध्ये ज्या व्यक्तींना चांगल्या पद्धतीने व्यवसाय करायचा आहे, ज्याला असं वाटतं की मी व्यवसायामध्ये मोठा झालो पाहिजे, माझं व्यवसायाचं अस्तित्व वाढलं पाहिजे, तर त्याच्यासाठी त्या व्यक्तीला विपणनाची साथ घेणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. आणि म्हणून आधुनिक मानवी जीवनाचे, म्हणजे आधुनिक जे काही मानवी जीवन आहे किंवा आधुनिक जे काही व्यवसायाचं जीवन आहे, या व्यवसायाच्या जीवनामध्ये जे विपणन आहे, हे विपणन एक अविभाज्य अंग बनलेले आहे. म्हणजे कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी विपणन करणं अत्यंत गरजेचं आहे. हे विपणनाचे, हे बघा इथं विपणन शब्द पाहिजे होता, विपणनाचे जे काही स्वरूप आहे हे सर्वव्यापक आहे. म्हणजे ज्या काही व्यवसाय संस्था आहेत, जे काही व्यापार करणारे व्यक्ती आहेत किंवा मानवी समूह आहे, या सर्व ठिकाणी विपणनाचे स्वरूप हे सर्व घटकापर्यंत आजच्या घडीला जाऊन पोचलेले आहेत. विपणन हे एक शास्त्र आहे. म्हणजे एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायामध्ये विपणनाचा उपयोग हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे जर समजा आपण विपणनाचा जर साथ घेतला नाही तर कुठलाच व्यवसाय हा मोठा होऊ शकत नाही, कुठलाही व्यवसाय हा व्यवसायामध्ये यश मिळवू शकत नाही. आणि विपणन हे कलासुद्धा आहे. म्हणजे एखादा व्यवसाय जर मोठा करायचा असेल तर प्रत्येक व्यावसायिकाकडं विपणनाची कला असली पाहिजे. म्हणजे आपल्या वस्तू ग्राहकापर्यंत चांगल्या पद्धतीनं पोचवून आणि ग्राहकांना ती आपली वस्तू घेतली पाहिजे, याची माहिती प्रत्येक व्यवसायाला देता आली पाहिजे. प्रत्येक जो काही विपणन आहे, हे विपणन व्यवस्थापनाचं अविभाज्य अंग बनलेलं आहे. म्हणजे कोणालाही जर एखादा व्यवसाय करायचा आहे तर व्यवसाय करत असताना प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यवसायाचं व्यवस्थापन करत असतो. काय करत असतो? व्यवस्थापन. मग हे व्यवसायाचं व्यवस्थापन करत असताना त्याला या ठिकाणी विपणन नावाचं कार्यसुद्धा समाविष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे जो व्यक्ती विपणनाचा सहारा घेणार नाही किंवा जो व्यक्ती या विपणन कार्याचा साथ घेणार नाही, असा व्यवसाय कधीही आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकत नाही, तो मोठा होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, विपणन हे अत्यंत महत्त्वाचं घटक आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं असेल की आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूच्या आणि सेवाच्या उत्पादनामध्ये वाढ होत आहे. म्हणजे बघा, एकंदरीत अनेक प्रकारच्या वस्तू दिवसाला तयार होत आहेत. दिवसाला नवनवीन वस्तू या तयार होऊन राहिलेल्या आहेत. पण या जेवढ्या काही वस्तू तयार होऊन राहिलेल्या आहेत, त्या वस्तूच्या मानानं जी ग्राहकांची मागणी आहे हे कमी होताना दिसत आहे. बघा, ग्राहकाची मागणी कमी होताना दिसत आहे. म्हणजे जितक्या देशामध्ये वस्तू तयार होत आहेत त्या प्रमाणामध्ये त्या वस्तूला मागणी येताना नाही दिसत आहेत. मग एखाद्या वस्तूचं जर उत्पादन वाढत आहे, नवनवीन बदल घडूनसुद्धा उत्पादन होऊन राहिलेलं आहे, मग उत्पादन होऊन त्या वस्तूला म्हणजे मागणी का बरं कमी आहे? बघा,
वस्तू व सेवांच्या उत्पादनामध्ये वाढ होत आहे आणि मागणीमध्ये घट का बरं होत आहे? मागणीमध्ये घट का बरं होऊन राहिलेलं आहे? तर हे घट का बरं होत आहे याचे कारण शोधण्याकरिता, म्हणजे एखाद्या वस्तूचं उत्पादन होत आहे, सेवेचं सुद्धा उत्पादन होत आहे आणि तरी त्या वस्तूला आणि सेवेला मागणी कायच्या बाई कमी येऊन राहिलेली आहे, याचं कारण शोधण्याकरिता विपणनाची गरज निर्माण झाली विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे एखाद्या व्यवसाय संघटनेला आपलं उत्पादन, त्या व्यवसाय संस्थेचं उत्पादन हे इतर संस्थांपेक्षा वेगळं आहे हे जर दाखवायचं असेल, एखादी व्यवसाय संस्था की जिला तिचं उत्पादन हे बाकी व्यवसाय संस्थांपेक्षा कशा पद्धतीनं वेगळं आहे, कशा प्रकारे बाकीच्या उत्पादनाच्या तुलनेत तुमचं उत्पादन चांगलं आहे, तुमच्या उत्पादनामध्ये कोणते चांगले घटक आहेत, तुमच्या उत्पादनाची तुम्ही जी किंमत ठेवली आहे ते का बरं तेवढी ठेवली आहे, असं काय वैशिष्ट्य तुमच्या त्या वस्तूमध्ये आहे, तुमच्या वस्तूमध्ये कोणते कोणते घटक आहेत, तुमच्या वस्तू घेतल्याने ग्राहकाला कोणता फायदा होणार आहे, तुमची वस्तू किती काळ टिकणार आहे, याची सर्व माहिती जर आपल्याला द्यायची असेल तर त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विपणनाचा आधार घ्यावा लागत असतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर समजा मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा असेल, म्हणजे असं एखादं ठिकाण आहे की ज्या ठिकाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा आहे, भरपूर सारे ग्राहक आहेत, स्पर्धाच्या ठिकाणी म्हणजे का तर एकाच वस्तू विकणारे, ज्यावेळी एखाद्या ठिकाणी अनेक प्रकारचे विक्रेते असतात त्या ठिकाणाला स्पर्धा असे म्हणतात. मग समजा एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेच्या ठिकाणामध्ये जर तुम्हाला तुमची वस्तू विकायची असेल, तुम्हाला जर असं वाटते की तुमची वस्तू हे मोठ्या प्रमाणामध्ये विकली गेली पाहिजे, तर त्या ठिकाणी तुम्हाला विपणनाची गरज हे प्रकर्षाने जाणवत असते. म्हणजे जर तुम्ही त्या ठिकाणी विपणनाचा आधार घेतला तरच तुम्ही तुमचा व्यवसाय मोठा करू शकता आणि स्पर्धेच्या ठिकाणी जर तुम्ही विपणनाची साथ घेतली नाही तर तुमचा व्यवसाय हा कधीही मोठा होणार नाही. जे व्यवसाय बघा, जे व्यावसायिक लोक या विपणनाचा आधार घेत असतात, जे व्यवसाय विपणन पद्धतीचा वापर करत असतात, ते व्यवसाय हे इतर व्यवसायाची चांगल्या पद्धतीने स्पर्धा करू शकतात. आणि जर तुम्ही एखाद्या व्यवसायाची चांगल्या पद्धतीने स्पर्धा केल्या तर निश्चितच तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीनं नफा कमवू शकता. समजा तुम्ही चांगल्या पद्धतीनं इतरांशी स्पर्धा करू शकले नाही तर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कधी मोठे होऊ शकत नाही. आणि म्हणून कोणत्या व्यवसायाला जर इतरांशी स्पर्धा करायची असेल तर त्याच्यासाठी विपणनाची साथ घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जे व्यवसाय त्यांच्या व्यवसायाची विपणनाच्या माध्यमातून चांगली योजना बनवतात, म्हणजे व्यवसायाचं व्यवस्थापन करतात आणि व्यवसायाचं व्यवस्थापन करत असताना विपणनाचा चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करत असतात, ते व्यावसायिक मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक वर्ग मिळवत असतात. आणि ज्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक वर्ग मिळतो, बघा, ज्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणामध्ये हा ग्राहक वर्ग मिळत असतो ते व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवित असतात. आणि ज्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळतो, जे व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवू शकतात, अशा व्यवसायांचं अस्तित्व जे आहे हे चिरंतन टिकून राहत असते. आणि कोणत्याही व्यवसायाचा हाच उद्देश असतो की त्यांचा व्यवसाय हा नेहमीसाठी टिकून राहावा. विपणी ही एक अशी सामाजिक प्रक्रिया आहे. बघा, विपणी ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. कोणती प्रक्रिया आहे? सामाजिक प्रक्रिया आहे. का बरं सामाजिक प्रक्रिया आहे? कारण समाजामधले जे काही घटक आहेत त्या घटकांना मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू आणि सेवा विकणे हाच प्रत्येक व्यवसायाचा उद्देश असतो. म्हणजे विपणी ही एक सामाजिक प्रक्रिया आहे आणि या विपणीच्या माध्यमातून आपण काय करत असतो, वस्तू आणि महत्त्वाच्या ज्या गरजा आहेत या गरजा सहज विनिमयातून व्यक्ती आणि समूहापर्यंत हव्या असलेल्या गोष्टी आपण पोहोचवण्याचं काम करत असतो. म्हणजे आपण काय करत असतो की ग्राहकांना लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, या वस्तू आपण विपणनाच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत विद्यार्थी मित्रांनो पोहोचवत असतो. म्हणजे एकंदरीत विपणनाच्या माध्यमातून आपण काय करत असतो की उत्पादनापासून तर ग्राहकापर्यंत वस्तू पोहोचवण्यासाठी अनेक घटकांचा या ठिकाणी संबंध प्रस्थापित करत असतो. आणि ज्या व्यवसायाला मोठं व्हायचं आहे, ज्या व्यवसायांना व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवायचं आहे, अशा व्यवसायाला
विपणनाचं साथ घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जो व्यावसायिक मोठ्या प्रमाणामध्ये या विपणनाची साथ घेईल, तो व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवतो आणि मोठा होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये इतकंच. हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढचा भाग नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.